नमस्कार. केज मतदारसंघातील सर्व जनतेला विजयादशमीच्या, दसऱ्याच्या व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना काल एका युवराजांनी माझ्याबद्दल बोलत असताना काही शब्द वापरले की बाबा आम्ही त्यांना गाडी वापरायला दिली आणि जो रस्ता विमलताईंच्या समाधीकडे जाणारा जो रस्ता आहे आम्ही खर्चाने केला. स्वर्गीय विमलताई या आमच्या नेत्या होत्या आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी सातत्याने त्यांच्यासोबत काम केलं. परंतु त्यांच्या नावावर या ठिकाणी जे आज या ठिकाणी भाष्य करत आहेत त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस विमलताईंचं निधन झालं त्यावेळेस त्यांच्या ज्या अस्थी आहेत त्या ठिकाणी शेतामध्ये नाही राहिल्या पाहिजे याच्यासाठीचं किती रणकंदन झालं हे सर्व मतदारसंघ जाणून आहे आणि ते कुणी केलं. आणि युवराजांनी बोलत असताना सांगितलं की मी त्यांची गाडी वापरायला दिली, त्यांना त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल दिलं. परंतु केज मतदारसंघाचा मी आमदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघातले जे काय आमदारच्या संदर्भातले जे कामं वगैरे असतील ते त्यांच्याच माध्यमातून त्यांनी या ठिकाणी करण्याचा केलेले आहेत आणि सर्वस्व अधिकार मी त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी कामं करत असताना, विकास कामं करत असताना केलेले आहेत. आणि माझ्या उमेदवारीच्या संदर्भात त्यांनी बोलत असताना सांगितले की मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आदरणीय पवारसाहेबाकडे. परंतु मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस स्वर्गीय विमलताईंचं निधन झालं त्यावेळेस हे उमेदवारी नको म्हणून या ठिकाणी हिमालयामध्ये जाऊन बसले होते, उमेदवारी मला लढवायची नाही म्हणून. परंतु या केज मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकजूट होऊन विमलताईंच्या विचाराचा खरा वारसदार कोण म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि मी या ठिकाणी केज मतदारसंघातील सर्व जनतेच्या आशीर्वादानं या ठिकाणी आमदार झालो, आपलं सहकार्य मिळालं. परंतु केज मतदारसंघाच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी आमदार झालेलो आहे. आपण शब्द वापरला की आम्ही त्यांना आमदार केलं की केज मतदारसंघामध्ये आपण 2014ला जो पराभूत झाला ते कशामुळे झालात? जर आपल्यामध्ये एवढीच धमक असती तर आपण 2014ला पराभूत झाला नसतात. आणि आपण या केज मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात ज्या वल्गना, ज्या गप्पा मारत आहात, एकच उदाहरण सांगतो की योगेश्वरी देवीच्या तिथं आपण काही दिवसापूर्वी भूमिपूजन केलं, ज्याची मान्यताच 2 कोटी रुपयाची होती. तिथं 5 कोटी रुपयाचा बोर्ड लावून या ठिकाणी जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं. काल आपण लोखंडी सावरगाव ते कळंब या रस्त्याचं जे भूमिपूजन केलं, 5-6 महिन्यापूर्वीच त्याच्यावर 27 कोटी रुपये आपण डांबरी कामासाठी खर्च केले आणि परत त्याच कामावर 200 कोटी रुपये आपण निधी टाकलेला आहे. जनतेच्या पैशाचा एवढा उधळमात आपण या ठिकाणी केलेला आहे. अंबेजोगाई शहरामध्ये जे काही रस्ते झालेले आहेत त्या रस्त्याची जर आपण अवस्था बघितली तर या निधीमध्ये एकच उदाहरण सांगतो की हनुमाननगर येथील जो रस्ता झाला त्या रस्त्याचं बजेट जवळपास 3.5 कोटी रुपये आणि नगरपालिकेमध्ये नगरपालिका ज्यावेळेस अस्तित्वात होते ते रस्त्याचं बजेट 50-1 लाखामध्ये ते होऊ शकला असता. अशा पद्धतीचं अंदाजपत्रक म्हणजे या शहरामधले रस्ते, नाली करत असताना ज्या नाल्याची तर अवस्था अशी आहे की त्या जर पाऊस पडला तर त्या नाल्यामध्ये पाणी पण जात नाही अशी अवस्था असताना, जिथं मागणी नाही, ज्या ठिकाणी चिमणीला पाणी प्यायला सुद्धा मिळणार नाही अशा ठिकाणी तुम्ही नाल्या केल्या. आणि रस्त्याचं जे बजेट तुम्ही या ठिकाणी वापरलं, या बजेटमध्ये या अंबेजोगाई शहराचे परिसरातले चांदीचे रस्ते झाले पाहिजे अशा पद्धतीचं बजेट तुम्ही त्या ठिकाणी वापरलं आणि जनतेची धूळफेक करण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहात. या विधानसभेच्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या ठिकाणी सगळ्या गोष्टी समोर येऊन बोलल्या पाहिजे. त्याचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारू, त्याचं उत्तर त्यांना त्या ठिकाणी विचारू. त्यांच्या वतीनं कोणीतरी बोलणार, त्यांचा काही अधिकार नाही, ते साधे ग्रामपंचायत सदस्य पण नाहीत. आणि एकीकडं कोरोनाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी पुण्याला हे होते आणि कटिंग करत बसले होते त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी. आणि या ठिकाणी या केज मतदारसंघातली जनता मेडिसिनमुळं आणि हाताला काम नसल्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळेस आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या केज मतदारसंघातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला एक दिलासा देण्याचं काम मग मेडिसिनच्या माध्यमातून असेल, ऑक्सिजनच्या माध्यमातून असेल किंवा अन्नधान्याच्या माध्यमातून जी काही मदत करता येईल, फुल नाही फुलाची पाकळी, एक खारीचा वाटा उचलून त्या ठिकाणी मदत करण्याचं काम
काम केलं. मतदारसंघामधली जनता ही आम्ही आमच्यासाठी मायबाप समजतो, परंतु जनतेच्या जीवावर या ठिकाणी आमदार म्हणून ज्यांनी काम केलं ते या जनतेची मायबाप काढण्याचं काम या ठिकाणी हे लोकप्रतिनिधी त्यांचे नातेवाईक या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. आणि जे काही आहे विषय समोरासमोर बोलावं त्याचे उत्तर, याच्यापेक्षा अनेक प्रश्न हे माझ्यासोबत आहेत. त्यांनी कशा पद्धतीनं काय काम केलं ह्याचे सर्व, आणि 5 वर्षे हे कुठंच नव्हते. आपण त्यांना फेसबुक जर लाईव्ह पाहिलं त्यांनी या केज मतदारसंघामध्ये किती वर्ष होते, दर 5 वर्षाच्या 2-3 महिने अगोदर यायचं. काही नोकरीच्या कामानिमित्त असणारे लोक तरी वर्षाला सणासुदीला दिवाळीला ईदला येतात, परंतु हे 5-5 वर्ष या ठिकाणी जे मुंबईसारख्या ठिकाणी आपलं पुण्यासारख्या ठिकाणी वास्तव्यात असतात आणि ऐन टायमाला येऊन लोकांची दिशाभूल करतात. या भागातली सर्वसामान्य गोरगरीब जनता त्यांची हालापेष्टा हे बघायला कधीच तयार नसतात. आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी विकास कामाच्या संदर्भातल्या जास्त स्वतःची पाठ बडवून घेऊ नये. जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.